विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागतोय। क्षणाक्षणाचे लाईव्ह अपडेट्स न्यूज अनकटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देतोय। कुछ तो गडबड है, हा निकाल जनतेचा कौल नाही हे आम्ही मानत नाही असं विधान यावेळी संजय राऊत यांनी केलंय। राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे श्रीवर्धन मधून विजयी झाल्यात, त्यासोबतच जामनेर मध्ये भाजपचे गिरीश महाजन हे देखील विजयी झालेत। बडनेरा विधानसभा मतदारसंघातून रवी राणा यांचा दणदणीत मतांनी विजय झालाय, तर नवनीत राणांना आनंद अश्रू आलेत। पाटणमधून शिंदे गटाचे शंभूराजे देसाई हे विजयी झालेत, त्यासोबतच शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील हे देखील विजयी झालेत। भरत शेठ गोगावलेंचा विजय सुद्धा जवळपास निश्चित झालाय। मतमोजणी प्रक्रियेसोबतच मतमोजणी केंद्रांवर निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्यात। उमेदवार आणि निवडणूक अधिकारी या दोघांचीही कसोटी पाहणारा आजचा हा दिवस असतो। मतमोजणी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेत। प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर 16 ते 20 मतमोजणी फेऱ्या होणार आहेत, त्यामुळे प्रत्येक टेबलवर 3 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। सकाळपासूनच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सक्षम टपाली मतमोजणीला सुरुवात झाली आहे। अनेक ठिकाणी विजयी उमेदवारांच्या मताचा आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांच्या मतांमध्ये 1000 ते 500 मतांचा फरक असण्याची शक्यता यावेळी वर्तवली जाते। त्यामुळे अशा ठिकाणी उमेदवार फेर मतमोजणीची मागणी करू शकतात। त्यावेळी हे डोकेदुखीचं काम अनेक ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे अनेक पक्षातून त्यांचे प्रतिनिधी हे बूथवरती उपस्थित आहेत। यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली आहे, त्याचेच थेट दृश्य आपण स्क्रीनवरती पाहतायत। निकालाचा महासंग्राम न्यूज अनकटच्या माध्यमातून मतमोजणी केंद्रांवरून थेट दृश्य हे स्क्रीनवरती। विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। सध्या हाती आलेल्या कलानुसार महायुतीला जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय, मात्र आतापर्यंत समोर आल्यानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र निवडणुकीचा निकाल आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार, त्यामुळे जास्त जागा कोणाला मिळतात हे थोड्या वेळातच स्पष्ट होईल। महाराष्ट्रात काय होणार, कोणाचं सरकार येणार, महायुतीला किती जागा मिळणार, तर महाविकास आघाडीच्या किती जागा येणार या संदर्भातील चित्र पुढच्या काही तासात स्पष्ट होणार आहे। त्याबद्दलचे लाईव्ह अपडेट्स न्यूज अनकटच्या निकालाच्या महासंग्रामात। दरम्यान निवडणुकीच्या निकालाबाबत आणि मतमोजणी संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत एक मोठं विधान केलंय। हा कौल कसा मानावा, काहीतरी मोठी गडबड आहे, निकाल लावून घेतले आहेत, कुछ तो गडबड है, हा कौल कसा मानावा, माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसांचा विश्वास यावर बसत नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे। ऐसे भाई जो नतीजे सामने आए उसको ऊपर में विश्वास रखने को तैयार है, ये जनता का फैसला मानने को तैयार है। हमने महाराष्ट्र की जनता का जो मन है हमें मालूम था किस दिशा में जा रहा है, लेकिन 2 दिन पहले गौतम अडानी के खिलाफ एक वारंट निकला है। वारंट बहुत बड़ा भ्रष्टाचार का आरोप हो गया, ब्राइब का केस है, रिश्वत का केस है 2000 करोड़ का। उसमें भारतीय जनता पार्टी की पूरी पोल खोल गई। गौतम अडानी, बीजेपी, मोदी जी, शाह जी और फडणवीस, शिंदे ये एक है और उसका ऊपर से ध्यान हटाने के लिए ये पूरा एक कपट कारस्तान हो गया है और उसकी तैयारी पहले से चल रही थी। हमने ये महाराष्ट्र जो गौतम अडानी के जेब में जा रहा है, मुंबई जेब में जा रहे हैं, हमने विरोध किया। ये अडानी राष्ट्र नहीं होने देंगे, तो इसके लिए इस प्रकार के नतीजे महाराष्ट्र के ऊपर लाद गए हैं। ये जनता का कौल हो ही नहीं सकता। महाराष्ट्र की जनता का मन हमें मालूम है, ये हो ही नहीं सकता।